आज पहिला दिवस आहे अश्विनीचा 4 व्हीलर शिकण्याचा. बघूया अश्विनी कशी शिकते ती. इट्स टाइम टू रोल ऑन. ये प्यास है बड़ी, टेस्ट द थंडर. धक धक, इंडिकेटर सगळे एक साथ, जास्त मागे नाही, एकदम क्लोज थांबायचं. हां, पहिला टाइम आहे आपला. ओके, हा जो सिम्बॉल आहे हा म्हणजे एक दरवाजा लागलेला नाही. ओके, त्याच्याशिवाय चालू करायचं नाही. बंद झाला. हा काय हँड ब्रेक आहे. हँड ब्रेक म्हणजे काय, गाडी उतारावर चढतीवर एकाच ठिकाणी उभी राहते. ओके, तो जो आहे तिकडचा, आता बाय तिकडचा काय ऍक्सलरेटर, तो सगळ्यात एंडचा. 3 दिसता, पाय ठेव तिथं. ऍक्सलरेटर एकदम बारीक टच करायचा आहे असं, एवढा फक्त एवढा प्रेस करायचा एवढा. त्याच्यानंतर तो ब्रेक. ओके, ब्रेक पण हळूच दाबायचा. उजव्या पायाने दोघं दाबायचे आहेत ते, ऍट अ टाइम नाही. एक तर हा उजवा पाय दोघांना वापरण्यासाठी आणि डावा पाय फक्त कायसाठी आहे, क्लच पूर्ण दाबायचं असा. आणि क्लच हळूहळू सोडायचा आणि रेस हळूहळू द्यायचा. ओके, गाडीला काढताना, समजलं. हा काय गिअरबॉक्स हा त्याचा मिडल पोझिशन. हा काय मिडल पोझिशन नाही, फक्त मिडल पोझिशन ही लाईन आहे पाय, याच्यावर लिहिलेलं आहे ही मिडल लाईन. अलग लक्ष, ही मिडल लाईन. आता इथं येतो गिअर सेंटरला 3 आणि 4च्या मध्ये, त्याची न्यूट्रल पोझिशन आहे, डिफॉल्ट पोझिशन. ओके, जशी आपली डिफॉल्ट व्हॅल्यू असते प्रोग्रामिंग मध्ये, तसं डिफॉल्ट पोझिशन. इकडे केला तर 1 आणि 2च्या मध्ये येतो. इकडे केला 5 आणि रिव्हर्सच्या सेंटर मध्ये येतो. ओके, मग पहिला टाकताना कसा टाकायचा, असा. ओके, हा झाला पहिला. लगेच दुसरा त्यालाच खाली ओढून आणायचा. ओके, तिसऱ्याला फक्त पुढे ढकलायचा आणि पुढे टाकायचा, कारण तो सेंटरला येऊन लागतो. चौथा आणि हा 5वाला इकडे वरती चढवायचा, रिव्हर्सला असा दाबायचा. ओके, पहिला टाक. कसा टाकायला लावला पहिला कसा टाकायला लावला, असा. पहिला कुठे, तू इथं 3च्या, हा मग असा, तसाच दुसरा. हा, तिसऱ्याला फक्त असा आहे ना, तिसऱ्याला फक्त पुढे ढकलायचं आणि मोठे टाकायचं. चौथ्याला फक्त मागे ओढायचं. पहिल्याला इकडे ताकद लावायची, दुसऱ्याला इकडे ताकद लावायची. ओके, हा दुसरा आहे ना, तिसऱ्याला फक्त हा पुढे वरती ढकलून द्यायचा, असा चौथा. ओके, पहिला टाक असा, हा दुसरा. हा, समजला. चला मी बाहेर थांबतो, शिका पूर्ण टन घे, पूर्ण फटक्यात. पुरणपोळ्या लाटायच्या आहेत फक्त फटक्यात. बरोबर, क्या बात आहे. हां, सरळ, दॅट्स इट. मार राऊंड घे, राऊंड. आता काय कर मग, क्लच दाब आणि ब्रेक दाब. क्लच दाब पूर्ण, क्लच दाब डाव्या हाताने, ब्रेक दाब हळू दाबायचा. ओके, ब्रेक हळू दाब, ब्रेक दाबून द्यायचा. काही व्हायला लागलं का, चाल, स्पीड कमी ठेव. बरोबर, हा दाब, स्लो घे. हा, जाऊ दे, टर्न मार तिथल्या तिथं. क्या बात है, सही है. विलॉग जोरात जाणार आहे गाइस. क्लासेस मध्ये शिकणं चांगलं. नवऱ्याच्या हाताखाली कोणीच गाडी शिकू नका. नवरे बायांच्या हातात गाड्या सुद्धा देत नाही, माहितीये का.
शिकवणारा कोण आहे याच्यावर सगळं असतं माहिती आहे का. तुम्ही क्लच आणि ब्रेकच करून राहिले असते. तुम्हाला काय वाटतं आता एका दिवसात गाडी शिकून जाईल बस मी. मग आता राहतं काय, आता फक्त ऍक्युरेसी वाढवायची. अजून 15-20 दिवस रिकाम आहे. तेवढ्या पैशांमध्ये आयफोन येऊन लागेल. 15 दिवस म्हणजे दोनच आहे काय. एका दिवसात गाडी शिकणं खाऊ एक. जजमेंट येण्यासाठी वेळ लागतो. क्लच ब्रेक करायला. कसा होता एक्सपिरियन्स तुमचा? मला वाटलं खूप अवघड जाईल, पण थोडस गोंधळ होतं या. अजून अर्धा एक तासांनी तर क्लिअर होऊन जाईल की क्लच ब्रेक नेमकं कुठे काय हे करायचं. म्हणून 2-3 दिवसात पर्टिक्युलर शिकूनच जाईल. आणि सिटीमध्ये प्रत्येक लेडीजला गाडी 4 व्हीलर 2 व्हीलर आलीच पाहिजे, कारण ऐन वेळेला कोणी पण आपल्याला एमर्जन्सीला आपली स्वतःची गाडी असली तर नक्कीच शिका. या इकडे. आमच्या पप्पांनी गणपती आणला. वाव, इकडे आल्यावर पूर्ण गावाची फिलिंग येते. नाशिकमध्ये असा एरिया असेल असं मला वाटलं नव्हतं. इट्स अ क्वाईट वंडरफुल. हाऊ वॉज युअर फर्स्ट डे? खूप छान. तुम्ही गेअर बदलले, 3ऱ्या गेअरवर गाडी सोडणं चालवणं, एवढ्या मोठ्या ग्राउंडला राऊंड मारणं, लेन किपिंग, अर्जंट ब्रेक. जर मिस्टर केडी सारखा शिकवणारा नवरा असला तर बिंदास एका दिवसात गाडी शिकू शकतो. सही आहे. अजून 2-3 दिवसांनी म्हणजे टू व्हीलर पेक्षा सोपं आहे का नाही? हा, 2 व्हीलर पेक्षा सोपं आहे. कारण तुम्हाला रस्त्यावरती लाईव्ह जेव्हा करतो का आपण तेव्हा प्रॅक्टिकल. रस्त्यावर फक्त तुम्हाला नॉर्मल स्पीडने क्लच ब्रेक मध्ये खेळायचं आहे. अलग लक्ष. हाऊ द सलरिओ पेट्रोल कार असल्यामुळे कमी एफर्ट घेते. डिझेल कारला थोडा जास्त जोर लावा लागतो. ओके. माय चॅम्पियन ड्रायव्हर. इट्स अ क्वाईट बिझी डे. 70% गाडी शिकलेली अश्विनी. तिने गिअर शिफ्टिंग, गाडी स्टार्ट स्टॉप, क्लच ब्रेक, 3rd गिअर पर्यंत स्पीडने गाडी पळवली आहे. पहिला दिवस होता. माझ्या शिवाय तिने काही राऊंड मारले. आज माय चॅम्पियन वय. तिचा हात सुजलाय. कोणता हात सुजला? हो, गिअर टाकून मी तिला असा पकडायला लावायचो. फर्स्ट सेकंड ग्रीप मसल मेमरी तयार झाली पाहिजे. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स बेबी? खूप छान होता. आज फर्स्ट डे होता. सेकंड डे ला अजून बेटर होऊन जाईल. डायरेक्ट रस्त्यावर. सेकंड डेला डायरेक्ट रस्त्यावर राहू आम्ही.